नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण उरलेल्या भातापासून किंवा घरी जास्तीचा जो भात शिल्लक राहतो त्यापासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर यासाठी इथे मी एक मोठी वाटी भात घेतला आहे. कपने जर मोजलं तर हा 1.5 कप भात आहे. तर हा भात आधी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. यानंतर यामध्ये 5 मोठे चमचे, या चमच्याने मी मोजून घेते, 5 मोठे चमचे रवा घालायचा आहे. 5 टेबलस्पून रवा आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही इथे घेऊ शकता, कारण आपण हे नंतर मिक्सरमध्ये फिरवूनच घेणार आहोत. यानंतर यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घालायचे आहे. तांदळाच्या पिठामुळे भाताला बाइंडिंग येईल आणि रव्यामुळे रेसिपीला मस्त कुरकुरीतपणा येईल. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर इथे तुम्ही 2 चमचे रवा घालू शकता. म्हणजे तुम्हाला इथे आधीचे 5 आणि आणखी 2 असे 7 चमचे रवा घालायचा आहे. यानंतर यामध्ये दही घालायचं आहे. तर इथे मी 4 चमचे दही घालते. घरी बनवलेलं थोडंसं कमी आंबट असलेलं असं दही इथे मी घातलं आहे. दही आधी थोडंसं फेटून घेतलं होतं मी. आता यामध्ये पाणी घालायचं आहे. तर इथे खूपच कमी पाणी आपल्याला घालायचं आहे. अगदी मोजून 2 चमचे इथे मी पाणी घेतलं आहे. 2 मोठे चमचे पाणी घालायचं आहे, कारण हे आपल्याला घट्टच हवं आहे. आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया. यामध्ये भात आहे त्यामुळे पल्स मोडवर, म्हणजे थोडंसं फिरवायचं थांबायचं असं करत हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला. तर इथे पहा, हे असं मी बारीक करून घेतलं आहे. घट्ट आहे अगदी. तर हे मिश्रण आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तर हे सगळं पहा इथे मी बाउलमध्ये काढून घेतलं. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया. तर इथे मी बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे. याचा खूप मस्त स्वाद येतो यामध्ये. यानंतर इथे मी किसलेलं आलं घेतलं आहे. साधारण अर्धा इंच आलं किसून घेतलं आहे. आता इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. यानंतर 2 चिमूटभर साधारण पाव चमचा हिंग घातला आहे. आणि इथे मी पाव चमचा बेकिंग सोडा घेतला आहे. यामुळे रेसिपी मस्त फुललेली किंवा हलकी होईल. तर हे आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर याचे आपण इन्स्टंट मेदूवडे बनवणार आहोत. तर मेदूवड्यासाठी जशी आपण डाळ घट्टच वाटून घेतो त्याप्रमाणेच हे आपल्याला घट्ट पीठ हवं आहे. जर हे पीठ तुमचं पातळ झालं तर यामध्ये तुम्ही आणखी रवा घालून ते घट्ट करू शकता, किंवा जर घट्ट असेल तर थोडंसं पाणी किंवा दही घालून थोडंसं सैल करून घेऊ शकता. तर आता पहा, हे असं आपल्याला हवं आहे. अगदी परफेक्ट आहे. व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि हे 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे. तर पहा, 15 मिनटं झालेत आणि यामध्ये रवा आहे त्यामुळे हे आधीपेक्षा आणखी पहा घट्ट झालं आहे आणि अगदी परफेक्ट आहे मेदूवडे बनवण्यासाठी. हाताने सुद्धा असे मेदूवडे याचे सहज बनवता येतील. तर आता मेदूवडे बनवण्यासाठी मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या पद्धती दाखवणार आहे. एक तर हाताने असं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हातावर असा छोटासा गोळा घ्यायचा. पाणी लावल्यानंतर हे अजिबात चिटकत नाही हाताला. आणि असं मध्ये याला होल करून मेदूवड्याचा शेप द्यायचा. तर असे तुम्ही बनवू शकता. किंवा आणखी एक सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवते. अशी एक वाटी घ्यायची. वाटीला असं एक कापड लावून घ्यायचं स्वच्छ. हे कापड मी ओलं करून घेतलं आहे. आता यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं, पीठ चिटकू नये म्हणून. यावरती थोडासा असा गोळा घ्यायचा छोटासा पिठाचा.
प्रत्येक वेळी हाताला पाणी लावून घ्यायचं आणि आता याला असा मेदूवड्याचा शेप द्यायचा. तर अगदी अशी सोपी पद्धत आहे. आणि हाताला पुन्हा पाणी घ्यायचं आणि हा मग असा तेलामध्ये अलगद सोडायचा. तर अशा प्रकारे तुम्ही मेदूवडे बनवू शकता. मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते बनवून. असे एक कापड ओलं करून घेतलं आहे, त्यावरती असा छोटासा गोळा ठेवायचा, हाताला पाणी लावून घ्यायचं आणि असा मेदूवड्याचा शेप द्यायचा त्याला आणि होल करून घ्यायचा. तर असा मेदूवडा तयार करून हाताने तेलामध्ये सोडायचा आहे. तर इथे पहा मी तेल गरम करून घेतलं आहे वडे तळण्यासाठी. तेल अगदी छान गरम झाल्यानंतरच यावरती मेदूवडे सोडायचे आहेत. तेल जर व्यवस्थित गरम नसेल आणि तुम्ही मेदूवडे सोडले तर ते जास्त तेलकट होतात. म्हणून तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, गॅसची फ्लेम स्लो करायची आणि मगच मेदूवडे यामध्ये सोडायचे. आता लगेच याला उलटायचं नाही आहे किंवा हलवायचं नाही आहे. खालची बाजू आधी आपण याची ब्राऊन होऊ देऊया, नंतरच याला उलटायचं आहे. थोडंसं याच्यावरती असं तेल सोडायचं. आता पहा खालच्या बाजूने हे वडे ब्राऊन दिसायला लागलेत. तर वडे आता उलटून घेऊया. तर असे सगळे वडे उलटून घेतलेत आणि पाहू शकता मस्त रंग आला आहे खालच्या बाजूने. तर आता दुसऱ्या बाजूने सुद्धा वडे हे असेच फ्राय करून घेऊया. शक्यतो हे वडे तळण्यासाठी असं पसरट पॅन घ्या, म्हणजे वडे व्यवस्थित तळले जातात. तर पहा मस्त ब्राऊन झाला आहे वडा. काढून घेऊया. याच्यात तेल सगळं निथळून घ्यायचं आहे आणि काढून घ्यायचं आहे. पाहू शकता किती मस्त रंग आला आहे आणि अगदी छान फ्राय झाला आहे वडा. असे वडे काढून घेऊया आणि असेच आपण सगळे वडे तयार करूया. तर इथे पहा वडे सगळे फ्राय करून झालेत. हे वडे तुम्ही उरलेल्या भातापासून बनवलेत असं कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही. इतके हे मस्त दिसतात आणि तितकेच चवीला हे छानसुद्धा लागतात. तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. हे वडे चवीला इतके छान होतात की या रेसिपीसाठी तुम्ही मुद्दाम जास्तीचा भात बनवाल. इथे मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. तर पहा हा जवळून किती मस्त दिसतोय. वरून कुरकुरीत आणि आतून अगदी सॉफ्ट जाळीदार असा हा वडा तयार झाला आहे. पाहू शकता आतून अगदी पोकळ आहे. अगदी हलका फुलका असा हा वडा होतो. नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता. कधीही झटपट तुम्हाला मेदूवडे खावेसे वाटले तरीही तुम्ही हे अगदी 15 ते 20 मिनटामध्ये वडे बनवून तयार करू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.